नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात राजनीती पॉडकास्ट. आपण धुळे शहरातील आणि खानदेशातील अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. आतापर्यंत त्यांचे विचार जाणून घेतले आहेत. असं असताना धुळे शहराचा इतिहास सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय ज्या परिवाराचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत असे नवले परिवार आणि या नवले परिवाराचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. असे सुसंस्कृत संयमी व्यक्तिमत्व म्हणजे इंजिनियर शीतलकुमार नवरे सर आज आपल्या सोबत संवाद साधणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपले राजनीती परिवारातर्फे खूप खूप आभार सर की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या परिवारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज सरांशी आपण संवाद साधणार आहेत आणि जाणून घेणार आहे त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांचं विजन, त्यांचा राजकीय संघर्ष, राजकीय वारसा याविषयी संवाद साधताना एक गोष्ट फार प्रामुख्याने म्हटली जाते की लोकशाही ही संवादातून फार बळकट होत असते. म्हणजे लोकशाही ही मतपेटीतून नाही तर संवादातून ती जन्माला येते आणि त्यातच ती वृद्धी समाजामध्ये होत असते. अशाच विचारातून आज आपण आपला कार्यक्रम सुरुवात करत आहेत. सर, आम्हाला जाणून घ्यायचंय की आपला राजकीय प्रवास कसा होता, आपल्याविषयी, आपले शिक्षण, आपले व्यवसाय, नेमका कशा प्रकारे आपण आपली जडणघडण झाली आतापर्यंत. मी महाराष्ट्रातील सर्वात जुनं, महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील सर्वात जुनं इंजिनिअरिंग कॉलेज जे 1854 साली स्थापन झालं असं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ पुणे COEP येथं माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. मी माझी डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये घेतली. त्याच्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय 2001 साली चालू केला आणि मी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये माझा व्यवसाय आहे आणि मागील जवळजवळ 25 वर्षापासून मी या व्यवसायात आहे. माझ्या वयाच्या 42 पर्यंत मी राजकारणात नव्हतो, परंतु एकदा आपण थोडं समृद्ध झालो की समाजालाही आपलं देणं लागतं, त्या भावनेतून मी राजकारणात आलो. तसा मला राजकीय वारस होतंच. जवळजवळ 1985 पासून नगरसेवकपद हे आमच्या घरात आहे. माझे वडील श्री मोहन भाऊ नवले हे 1985 पासून राजकारणात आहे. ते 6 वेळा नगरसेवक होते, 1 वेळा महापौर होते. तशाच माझी आई सौ शशिकला मोहन नवले ह्या देखील 4 वेळा नगरसेविका होत्या आणि आई आणि वडील दोघं एकत्र 2 वेळा नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि नगरसेविका होते. त्यामुळे राजकारणातील आपण म्हणू शकतो की वारस होतं, परंतु वारस हक्कातून तुम्हाला संधी मिळू शकते, परंतु कर्तृत्व हे तुम्हाला स्वतः सिद्ध करावं लागतं आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न मी मागील 5 वर्षापासून करतो आहे. सरांनी आता सांगितलं की वारसाने संधी मिळते पण कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं. सर, एक समृद्ध व्यवसाय आपला चालला होता आणि एक निवांत आयुष्य आपण जगू शकला असतात. अशा असतानाही आपण राजकारणात आलं पाहिजे या विचार कसा आला आणि याच्या मागची प्रेरणा काय होती नेमकी. समाजकार्य करायचं तर त्याला राजकारणाची जोड लागतेच. शेवटी काही विषय हे राजकारणात गेल्याशिवाय हाताळता येत नाही आणि समाजकार्य करायचं तर समाजात जर काही गोष्टी घडवून आणायच्या असतील तर त्याच्यासाठी राजकारणात आलं पाहिजे. नरेंद्रजी मोदी साहेब सांगतात की सुशिक्षित लोकांनी, तरुण लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि त्यांच्या याच्यातून मी प्रेरित होऊन राजकारणात आलो. सर, आपण काही काळ नगरसेवक होतात, म्हणजे आताही तुम्ही नगरसेवक होतात. मागच्या टर्मला नगरसेवक म्हणून तुम्ही तुमच्या प्रभागात काही महत्त्वाची काही कामे कोणकोणती केली आणि आता काही कामं अपूर्ण आहेत का की जे करायची राहून गेले असं आपल्याला वाटतं. मी 2018 साली नगरसेवक म्हणून निवडून आलो. माझा मिल परिसर कष्टकरी कामगार वर्गाचा आहे. आपल्याला कल्पना असेल की जवळजवळ 50,000 लोकवस्तीचा हा माझा भाग आहे आणि आपल्याला कल्पना असेल की माझ्या प्रभागात जर कधी एंट्री करायची असेल तर 2 मुख्य रस्ते होते. एक रेल्वे क्रॉसिंग जो अगदी रुंद होता, म्हणजे अगदी 2.5-3 मीटर, जिथे फक्त एक रिक्षा जाऊ शकत होती, आणि एक चितोड रोड. तर
मध्ये जर समजा अग्निशमक दल किंवा ॲम्ब्युलन्सची गाडी जर मध्ये यायची असेल तर तिला चितोड रोड करून असं फिरून यावं लागत होतं. तर मी सर्वात प्रथम जे काही काम केलं असेल, तर तुम्ही जर स्टेशन रोडने गेलात तर तुम्हाला दिसेल की एक मोठा पाथवे, ज्याला माझ्या आजोबांचं नाव दिलंय कैलासवासी तुळशीराम दादा पाथवे, तो मी करण्यात यशस्वी झालो. त्याच्यासाठी मी रेल्वे विभागाकडून 7 मीटर बाय 300 मीटरची जागा ही संपादित केली. मला देशाचे त्यावेळचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब यांच्याशी संवाद साधण्याचा संधी मिळाली आणि त्यांना जेव्हा मी हे सगळं प्रेझेंटेशन दिलं, त्यांनी तात्काळ DRM साहेबांना आदेश केले आणि तो रस्ता मला करण्यात यश मिळालं. आणि आज 50,000 लोकवस्तीचा भाग हा मुख्य स्टेशन रोडशी जोडला गेला. त्याचप्रमाणे उद्यान असतील, हॉस्पिटल असेल चितोड रोडचं, मुख्य रस्ते असतील, व्यायामशाळा असतील, ओपन गार्डन्स असतील, हे सगळं करण्यात मी यशस्वी झालो आहे. आणि माझ्या मिल परिसरामध्ये एखाद दुसरं काम कुठलं राहिलं असेल, परंतु 99% कामं ही पूर्ण झाले. आणि नुसतेच मिल परिसरात नाही तर मी हे शहरच माझं समजतो. त्यामुळे प्रभाग ह्या काही माझ्यासाठी सीमा होऊ शकत नाही. सर, आपलं काम हे सांस्कृतिक क्षेत्रातही आपण करत आहात. आम्हाला प्रभागातून किंवा धुळे शहरातून नेहमी अपडेट येत असते की शहर स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून रावणदहन, नवरात्री उत्सव असे अनेक उत्सव आपण कल्चरल ॲक्टिव्हिटी ही तुमची चालू असते. पण अशा असताना धुळे शहराचा विकास हा पुढे नेण्यासाठी असं कोणतं क्षेत्र आहे की तिथे तातडीने काम व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? आपण बरोबर बोलतात. मी 2010 पासून शिवजयंती उत्सव हा मिल परिसरात चालू केला स्वराज्य प्रतिष्ठानच्या मार्फत. त्यानंतर अद्ययावत असा जिमखाना, म्हणजे जिथे जिम पण आहे, कुस्तीचा आखाडा पण आहे आणि कुस्तीची मॅट पण आहे. तिथे जवळजवळ 150 ते 250 तरुण रोज व्यायामाला येतात, कुस्तीचा सराव करायला येतात. त्याचप्रमाणे एक सुसज्ज अशी अभ्यासिका माझ्या भागात आहे, जिथे मुलं स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतात. आणि मला आनंद होतो की बरीचशी मुलं माझ्या लायब्ररीत अभ्यास करून हे अधिकारी झाले, कोणी रेल्वेत, कोणी बँकेत, कोणी MPSC, कोणी UPSCचा अभ्यास करून यशस्वी झालेत. त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना असेल की वृद्धांसाठी एक जागा हवी, म्हणून माझ्या भागामध्ये सानेगुरुजी कॉलनीमध्ये वृद्धांसाठी वाचनालय उघडलंय, जेणेकरून सकाळ आणि संध्याकाळ ती लोक येऊन तिथे एकत्र वेळ घालवतात. आणि आता या शहरामध्ये करण्यासारखं खूप काही आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पक्षच्या मार्फत आणि आताचे आमदार व पूर्वीचे जिल्हा अध्यक्ष माझा मित्र अनुप भैया अग्रवाल, मी त्यांना आरेकाऱ्याने बोलतो कारण आम्ही बालपणापासून आम्ही मित्र आहोत आणि एकाच शाळेत शिकलो आहोत, एकाच व्यवसायात होतो. त्यामुळे आमचे आरेकाऱ्याचे संबंध आहेत. आणि आता इतका जवळचा मित्र आमदार झाल्याने जे काही मागच्या 5 वर्षात थोडा अनुशेष राहिला असेल तो निश्चित भारतीय जनता पक्ष, माझे मित्र अनुप भैया अग्रवाल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्रजी अंपळकर यांच्या मार्फत या शहरात बऱ्याच काही गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या आम्ही मिळून करणार. सर, एक इंजिनियर म्हणून, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून, कारण की इंजिनियरची नजर ही काही वेगळी असते, रचनात्मक त्यांची एक दृष्टी असते. एक इंजिनियर म्हणून, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून धुळे शहराच्या नगररचनेविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्याला कल्पना असेल की माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि मी म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत, हे तर आदर्श आहेत. यांच्या पलीकडे माझे एक आदर्श म्हणजे नितीनजी गडकरी साहेब. आपण पाहिलं असेल की भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी काही 11 वर्ष मागचे कामं झाले ते मागच्या 50 वर्षात देखील नाही झाले. आणि
एक इंजिनियर असल्याने इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्त्व कोणत्याही शहराच्या घडण्यामध्ये किती महत्त्वाचं आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोण जाणू शकतं. नितीनजी गडकरी साहेब म्हणतात, आपण ऐकलं असेल, ते कायम म्हणतात की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांचे रस्ते चांगले आहे असं नाही, तिथले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. तर एखाद्या शहराची वैभव वाढवायचं असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील त्याच पद्धतीने वाढलं पाहिजे. ह्या शहरातली गरिबी असेल, बेरोजगारी असेल, ही जर हटवायची असेल तर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होताना फक्त या 5 वर्षाचा 10 वर्षाचा असा विचार न करता किमान पुढच्या 30 वर्षाचा विचार करून इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम केलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो की मी स्थायी समिती सभापतीला होतो त्यावेळेस आपली अक्कलपाडा पाणीपुरवठा स्कीम ही पुढच्या 30 वर्षासाठी डिझाईन झाली आणि तिचं काम बघण्याचा आणि करण्याचा योग हा मला मिळाला. आणि मला अभिमान वाटतो की मी सतत 2 वर्ष त्या तापी पाणीपुरवठा असेल किंवा अक्कलपाडा पाणीपुरवठा असेल, हे बाय ग्रॅव्हिटी प्रत्येक जलकुंभ कसा भरला जाईल याच्यावरती काम केलं. आणि एक गोष्ट आनंदाने सांगेल की आत्ताच 2024 आपली लोकसभेच्या आधी त्याचं लोकार्पण झालं आणि आज शहराला 70% भागाला एक दिवसाआड आपण पाणी देऊ शकतो. अजून अमृत 2च्या योजना चालू आहे आणि पुढील 2 वर्षात त्या पूर्ण होतील. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो, एक इंजिनियर म्हणून आपल्याकडे मुबलक पाणी आहे शहराला. आपण निश्चित पुढच्या येणाऱ्या 2 वर्षामध्ये रोज 1 तास किमान आपण पाणी देऊ या शहराला. त्याचप्रमाणे ड्रेनेजचा विषय असेल तर टप्पा 1 नदीच्या पलीकडे आपल्या ड्रेनेजचं काम पूर्ण झालंय. लवकरच टप्पा 2 काम देखील पूर्ण होईल आणि या शहराचं मलनिस्तरणाचं काम हे पूर्ण झाल्यानंतर माझं शहर हे सुंदर होणार आहे, गटारे मुक्त होणार आहे, नाले हे स्वच्छ होणार आहेत. आणि तसेच आताच आपण रोज पेपरमध्ये वाचतो की माननीय आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी विकासाचा जो धडाका लावला असेल, तुम्हाला माहिती असेल की त्यांनी सगळे मोठे रस्ते मोकळे करायला घेतलेत, हॉकर झोन फ्री करायला लागलेत. त्यानंतर आपण पाहत असाल त्यांनी वेगवेगळे मार्केटचे काम हातात घेतलेत. हे अनुप भैया आणि मी पाहिलेलं एक स्वप्न होतं की ज्याप्रमाणे मुंबईत क्रॉफर्ड मार्केट झालंय त्याच धर्तीवर आपलं पाचकंदील डेव्हलप झालं पाहिजे, त्याच धर्तीवर माझं देवपूर डेव्हलप झालं पाहिजे, त्याच धर्तीवर माझा साखरी रोड डेव्हलप झाला पाहिजे. आणि हे आम्ही 4 वर्षापूर्वी दोघांनी पाहिलेले स्वप्न होते आणि आज ते स्वप्न अनुप भैयांचं पूर्ण होतंय. त्यांना अतिशय एक भक्कम आधार म्हणून या शहराचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर त्यांच्या पाठीशी असतात. त्याचप्रमाणे माजी खासदार, माजी संरक्षण मंत्री माननीय सुभाष बाबा त्यांच्या पाठीशी असतात, राजू बाबा त्यांच्या पाठीशी असतात. आणि आताच ज्यांनी या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले, युवा नेते कुणाल बाबा असतील आणि आमचे ग्रामीणचे आमदार असतील राम भैया, यांची देखील साथ आमच्या अनुप भैयांना मिळत असते. आणि मला ठाम विश्वास आहे की माझ्या आणि अनुप भैयाच्या स्वप्नातलं हे शहर अनुप भैया पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना मोलाची साथ एक इंजिनियर म्हणून माझी असणार आहे. एक इंजिनियर म्हणून सरांची एक दृष्टी आपल्या शहराविषयी होती. म्हणजे ड्रेनेजचं काम असेल, ग्रॅव्हिटीने कसं पाणी शहरामध्ये येईल याबद्दल सरांचा फार चांगला अभ्यास आपल्याला दिसलाय. आणि शहराचे रस्ते समृद्ध झाला तर विकासाला कशी साथ मिळू शकते. आणि सुयोगाने म्हणा आपल्या धुळेकरांच्या नशिबाने भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे सरकारवरती केंद्रात आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी तेवढे मजबूत आहेत, म्हणून येत्या काळात काही बदल होऊ शकतात आणि सत्ता येऊ शकते. असं प्रकारचं वातावरण आहे. विकासात्मक एक दृष्टिकोन या प्रत्येक नेत्याला लाभला असल्यामुळे एक भक्कम फळी आपल्या शहरामध्ये एक उभी राहिली.
आणि निश्चित सरांचा विश्वास वाटतोय की येत्या काळामध्ये तो अनुशेष विकासाचा तो भरून निघणार आहे. सर असं असताना पण नेहमी एक ओरड असते की मेट्रो सिटी आणि टियर 3 सिटी मधले हा कंपॅरिझन होते आणि धुळे शहरातले युवक काही गोष्टींपासून मुक्तात. म्हणजे असं म्हणतात की धुळे शहरातल्या युवकांना ते मिळत नाही जे मोठ्या सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये मिळत असतं. तर युवकांसाठी आपण काही करणार आहात का येत्या काळामध्ये? निश्चितच युवक हा केंद्रस्थान ठेवूनच ह्या धुळे शहरात काम होणार आहे. आणि आमचे मोदी साहेब आणि अख्खं जगही सांगतं की सगळ्यात तरुण देश हा आपला भारत देश आहे. आपल्याला कल्पना असेल की आमच्या अनुभय्यांनी आत्ताच नवीन इंडस्ट्रीयल झोन मंजूर करून घेतला आणि एक दूरदृष्टी असलेला नेता ह्या शहराला मिळाला आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळमध्ये ज्यावेळेस आमची MIDC विस्तार होईल त्यावेळेस निश्चित युवकाच्या हाताला काम असेल. त्याच कामाला लागणारा युवक त्याचं कौशल्य इथं घडलं पाहिजे म्हणून कौशल्य विकास योजनेतून आपण युवकांसाठी इथे काही संस्था चालू करणार आहोत. त्याच्यावर अनुभयांचं काम देखील चालू आहे आणि त्यांना मोलाची साथ ही इथला एक बुद्धिजीव असा एक ग्रुप आहे जो त्यांना कायम साथ देत असतो, त्यांना गाईड करत असतो आणि त्याच्यावरती आमचं देखील काम चालू आहे. आणि तुम्हाला निश्चितच येणाऱ्या काळात दिसेल की आपण जळगावपेक्षा एक पाऊल पुढे गेलेला असू. मागचा जो काही इतिहास असेल किंवा ह्या शहराला लागलेला डाग असेल तो निश्चित येणाऱ्या काळामध्ये पुसल्या जाईल. युवकांच्या हाती काम असेल आणि हे माझं शहर, मी माझं या शहराच्या बाबतीत देणं लागतं या संकल्पनेतून इथला युवक असेल किंवा आम्ही पुढे जाऊन काम करू. सर नेहमी एक समज असतो की युवकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि युवकांनी राजकारणातून काम केलं पाहिजे. याबद्दल आपलं काय मत आहे की युवकांनी राजकारणात खरंच आलं पाहिजे का? मी एक निश्चित सांगेल की युवकांनी राजकारणात यायला पाहिजे, परंतु राजकारणात येताना असं नको व्हायला की तुमचं तुमच्या घराकडे लक्ष नाही. मी पहिला सल्ला देईल मित्रांनो, तरुण मित्रांनो, पहिले आपलं घर सांभाळा, घर समृद्ध करा, आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करा. त्यानंतर आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील नागरिकांसाठी काही करा आणि हे झाल्यानंतर आपण शहराला देणं लागतो या भावनेतून राजकारणात या. जेणेकरून तुम्ही राजकारणात आल्यानंतर तुमचे उद्दिष्ट हे अगदी क्लिअर असतील. नाहीतर आताचा युवक हा राजकारणाच्या वेगळ्या पद्धतीने अधीन चाललाय. तर मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आधी घर सांभाळा, परिवार सांभाळा, परिवारात समृद्ध करा, आईवडिलांना सांभाळा, आपल्या मुलाबाळांचं व्यवस्थित संगोपन होईल याच्याकडे लक्ष द्या. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असते ती आपल्या घरापासून करायची असते. आणि राजकारणात ओरबडून जाऊ नका. राजकारण हे समाजकारणाचं एक माध्यम आहे हे समजून आपण राजकारणात या. मी स्वतः वयाच्या माझ्या 42 पर्यंत राजकारणापासून लांब होतो. मी ठरवलं असतं तर माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मी नगरसेवक होऊ शकलो असतो. परंतु ज्या वेळेस मला असं वाटलं की आज मी माझं समाजकारण असेल किंवा माझा परिवार असेल हा मी आज सांभाळू शकतो आणि त्यानंतर राजकारण करू शकतो, त्यामुळे मी वयाच्या 42 नंतर राजकारणात आलो. सरांनी फार मौलिक सल्ला युवकांना दिलाय की आपली कौटुंबिक जबाबदारी आणि आपल्या जबाबदारीतून आपण मार्ग करत राजकारणात आलं पाहिजे. कारण की समाज हा आपल्या कुटुंबापासून तयार होतो. अनेक कुटुंब जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज होतो आणि असा विचार असताना प्राथमिकता आहे जी फर्स्ट प्रायोरिटी आपण कुटुंबाला दिलं पाहिजे. आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि मग राजकारणात आला पाहिजे. सर एक गोष्ट नेहमी असते की लोकशाहीमध्ये संवाद खूप महत्त्वाचा आहे. लोकशाही म्हणजे संवाद आणि नागरिकांचा सहभाग.
हे असणं फार महत्वाचं आहे. आणि याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितच संवाद हा असला पाहिजे. एक लक्षात घ्या की ह्या शहराचा विकास हा फक्त रस्ते, लाईट, गटार, पाणी याच्यावर अवलंबून नसतो. ह्या शहरातला नागरिक जोपर्यंत जबाबदारीने वागत नाही, जबाबदारीने राहत नाही, तोपर्यंत ते शहर किंवा ते राज्य किंवा तो देश प्रगत होऊ शकत नाही. नाहीतर असं होतं की शासन त्यांचं काम करतं, शासन रस्ते बनवणार आणि आपण रस्त्यावर जाऊन घाण टाकणार. तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहे. आपल्याकडे घंटागाडी येते, घंटागाडीत कचरा टाकला घेतला पाहिजे, ओला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे. पाणी येतं तर पाण्याच्या नळाला तोट्या लावल्या पाहिजे. असं नको व्हायला की नळ चालू आहे, पाणी झालं, पाणी रस्त्यावर वाहतंय. पाणी अनमोल आहे. याचा अर्थ तुमच्याकडे पाणी 2 तास आलं आणि तुमचं 1 तासात पाणी झालं तर 1 तास तुम्ही गाड्या धुवा, रस्ते धुवा, असं नाही केलं पाहिजे. ही नागरिकांची जबाबदारी आहे. शेवटी शासन तुम्हाला सुविधा पुरवू शकतात, पण त्या सुविधांचं योग्य प्रकारे योग्य दिशेने वापर कराल तरच माझं हे शहर, माझं हे राज्य आणि माझा हा देश 1 नंबरला जाईल. आपण नेहमी म्हणतो अमेरिका स्वच्छ आहे किंवा ब्रिटन स्वच्छ आहे, ब्रिटनमध्ये इतक्या चांगल्या सुविधा आहे. परंतु आपण विचार करा की आपण काय करतो. आणि आपण बरीचशी मंडळी या शहरातली असेल, या राज्यातली असेल, परदेशी फिरायला जातो. तिथं गेल्यानंतर माणूस कसं बघा बरं शिस्तीत वागतो. आणि मग का आपण भारतात आल्यावरती शिस्त पाळत नाही? किंवा आपल्यासमोर एखादा माणूस कचरा टाकतोय तर आपण का त्याला टोकत नाही? किंवा आपल्यासमोर एखादा व्यक्ती पाणीचं अपव्यय करतोय तर का त्याला आपण टोकत नाही? शेवटी हे माझं आहे, याची काळजी मीच घेणार. याची काळजी घ्यायला बाहेरचा कोणी व्यक्ती येणार नाहीये. त्यामुळे मी हात जोडून सगळ्या नागरिकांना विनंती करतो की ज्याप्रमाणे शासन आपली जबाबदारी पार पाडतं त्याचप्रमाणे आपण देखील आपली जबाबदारी पार पाडा. सरांनी फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय की राजकारणात संवाद असणं महत्वाचं आहे. पण संवादासोबत नागरिकांच्या सहभागात असताना नागरिकांनी काही जबाबदारी पार पाडली पाहिजे, जे त्यांच्या समाजाप्रती असेल तर आपली लोकशाही अजून बळकट होईल आणि देशाच्या विकासासाठी हातभार लागू शकतो. सर, एक गोष्ट आहे की समाजामध्ये एक धारणा आहे की राजकारणामध्ये पैसे कमवण्यासाठी आलं पाहिजे. ही धारणाबद्दल आपल्याला काय वाटतं की नेमकं हे असं का धारणा निर्माण झाली? अतिशय वाईट प्रवृत्ती काही लोकांमध्ये झाली आहे. सगळेच राजकारणी असे आहे असं मी म्हणणार नाही, परंतु काही समाजातील प्रवृत्तींना असं वाटतं की राजकारणातून पैशातून राजकारण हे चुकीचं आहे आणि दीर्घकालीन हे चालू शकत नाही. आणि ज्याने कोणी असा कोणी उपयोग केला असेल की राजकारणातून पैसा आणि पैशातून परत राजकारण आणि सत्ताकारण, तर त्यांचे परिवाराचं असेल किंवा त्या व्यक्तीचं असेल, काही वर्षानंतर किंवा काही पिढ्यांनंतर काय झालं हे जगजाहीर आहे. टीका टिप्पणी करण्यासाठी मी मुलाखत देत नाही, परंतु दुर्दैवी आहे की राजकारणातून पैसा, पैशातून राजकारण, सत्ताकारण हे असं झालं नाही पाहिजे. सर, एक असते की राजकारणामध्ये नेत्यांना टीका करणं हे आलं, पण असं असतानाही आपण टीका न करता प्रत्यक्ष आपलं काम चालू देतात. टीकेकडे लक्ष न देता आपलं काम आणि कामाशी आपलं प्रायोरिटी असते. तर याबद्दल कसं सांगता की आपण टीका आवडी करून प्रत्यक्ष कामावरच लक्ष देतात? मी तुम्हाला एक सांगेल, माझं कोणीही राजकीय विरोधक नाही किंवा मी त्यांना विरोधक मानत नाही. मी विरोधकांना माझा सल्लागार मानतो. कारण की बघा, मी शेवटी मानव आहे आणि चुका या मानवाकडून होतात. जर मी चुका केल्या नसत्या तर मी देव असलो असतो. आणि माझी चूक माझ्या विरोधकाने मला जर दाखवली तर मी तो एक सल्ला समजतो आणि त्या सल्ल्याप्रमाणे जर मला तो योग्य वाटला सल्ला,
तर मी त्या दिशेने काम करतो. हे बघा, तुम्हाला कल्पना असेल, मोदीजी राजकारणाच्या वेळेस किंवा राजकारणाच्या व्यासपीठावरती राजकीय भाष्य करतात, परंतु खाजगीमध्ये त्यांचे अगदी चांगले मित्र सल्लागार हे विरोधी पक्षातले आहेत आणि ते आवर्जून त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगतात, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव घेतात, महाराष्ट्राचे नेते, दिवंगत मनमोहन सिंग साहेबांचं नाव घेतात एक अर्थतज्ञ म्हणून. आणि असे बरेचसे विरोधक तुम्हाला सांगता येतील की ज्यांची वैचारिक त्यांच्याशी जमत नसेल, परंतु प्रत्येक विरोधकाच्या अंगी एखादा चांगला गुण असतो. आणि मी म्हणतो की त्याचे 90% गुण खराब असतील, परंतु त्याचे 10% गुण जर चांगले असतील तर त्या 10%च्या गुणामुळे त्याच्याशी संवाद असला पाहिजे. आणि मी सांगतो की ह्या देशाचं, ह्या राज्याचं आणि ह्या शहराचं जर भलं व्हायचं असेल तर विरोधात जरी असतील तर विरोधातील काही चांगले लोक असतात, आमच्यातले काही चांगले लोक असतात, यांनी मिळून या शहराच्या बाबतीत, या राज्याच्या बाबतीत एकमत करून समाजकार्य केलं पाहिजे, या मताचा मी आहे. सरांनी फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय की महाराष्ट्राची एक संस्कृती राहिली. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये नेहमी हा विरोधक न मानतात त्याच्याविषयी मैत्रीपूर्ण संबंध राहिलेत. म्हणजे या अनुषंगाने सांगायचं झालं तर एक किस्सा मला आठवतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख झाले होते आणि विरोधी पक्षनेता त्यांचेच मित्र होते गोपीनाथजी मुंडे. तर मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा दिलखुलास एक मित्र म्हणून साहेबांनी सत्कार या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. म्हणजे असं असताना सरांनी फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी केला. तर गल्ली ते दिल्ली याला राजकीय दिशा देण्याचं काम हा महाराष्ट्र नेहमी करत आलाय. आणि सरांसारखे सुसंस्कृत राजकारणी जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात, आपल्या गावात, आपल्या शहरात असतील तर नक्की ही संस्कृती ही कुठेतरी जपली जाणार आहे. सर, एक असं असताना एक व्यावसायिक, एक लोकप्रतिनिधी, या दोन्ही भूमिका फार वेगवेगळ्या आहेत. असं असताना याचा समतोल तुम्ही कसा साधतात आणि यात काही समतोल साधताना काही आव्हान निर्माण होत असतील, ती तुम्ही कशा प्रकारे हाताळतात? आपण जाणतात की माझा व्यवसाय हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, मी गेल्या 25 वर्षापासून या व्यवसायात आहे आणि मी इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन या व्यवसायात आलो आहे. कदाचित मी मेकॅनिकल इंजिनियर असतो तर फॅक्टरी टाकली असती, परंतु मी सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे. आणि ह्या फील्डमध्ये मी घेतलेलं काम रस्त्याचं असेल, पुलांचं असेल, इमारतींचं असेल, मी या देशाचं देणं लागतो या भावनेतून उत्तम क्वालिटीमध्ये करण्याचा प्रयत्न केला देखील आहे. या शहरातील सर्वात उंच इमारत धुळे न्यायालय मीच बांधलं आहे. आपण त्याची क्वालिटी चेक करू शकतात. आणि बरीचशी रस्ते जी मी केलेली आहेत, मी घेतलेलं काम त्याला मी 100% न्याय देतो. आणि आमच्या वडिलांची एक शिकवण होती, तू ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असशील, राजकारण करत असशील, तिथे तू काम करायचं नाही. आपल्याला ज्ञात असेल, वडील 2008 महापौर होते. मी कधीही महापालिकेत पाय नाही ठेवला किंवा महापालिकेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. मी आज क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर आहे. मागील 5 वर्षामध्ये मी महापालिकेमध्ये 1 रुपयाचं देखील काम केलेलं नाही आहे. म्हणून माझ्यावरती कोणीही डाग लावू शकत नाही नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर म्हणून. माझा कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय हा फार वेगळा आहे. मी वेगळ्या संस्थेमध्ये कामं करतो. मी महापालिकेशी निगडीत असल्यामुळे महापालिकेत काम करत नाही. आणि एक इंजिनियर या भावनेतून आपण आपलं सर्वस्व त्या कामाला द्यावं, कामाला न्याय द्यावा आणि ते काम कसं उत्तमरित्या होईल याच्याकडे मी कायम लक्ष देत असतो. त्यामुळे राजकारण आणि कॉन्ट्रॅक्ट हे मी कधी मिक्स नाही केले.